मंडळी, एका बायकोनं उचललाय नवऱ्याचा सिनेमा सुपरहिट करण्याचा विडा. त्यामुळे सज्जवा हास्याचा हाऊसफुल शो अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येत आहेत विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. हे बघ थोडे हा बघ एवढं नाही चुटकी. तू पकड, तू ऍडजस्ट कर. ओके हा चलो. मी ऍक्शन म्हटल्यानंतर 2 सेकंदांनी सुरू करा. मला शहाणपणा नको आवाज- शिकवू. मी ऍक्टर आहे, रोज बाईट देतो मी, मला माहिती आहे. तू फक्त सुरू कर आणि शूट कर. चल ओके. मी आधी असं करणार आणि मग ऍक्शन नाही म्हणणार आहे. मी आधी ऍक्शन म्हणणार म्हणजे ऍक्शन असा आवाज सुरू येत कर, सुरू कर ईशा, सुरू कर. चला रेडी येस. ऍक्शन. नमस्कार, मी दिसतेय म्हणजे तूच दिसते म्हणजे सेल्फी ऑन आहे ना मला ईशा. कळतं. फ्लिप कर. छान दिसते. हो ईशा, माझी बाईट शूट करायची आहे. केलं असं केलं. हा. चिडचिड नका करू, चेहऱ्यावर दिसतं मग बाईट मध्ये. चला येस छान हसा. येस. रेडी हो. ऍक्शन. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता पुनीत मौभाते. बरोबर नको बोलूस मग दोन. आज कशाला, काय गरज आहे आता याच्यात बरोबर बोलायची काय गरज आहे? बरोबर बोललात म्हणून बोलले. मला एडिट मध्ये करता येतं हो. मुळात तू बोललीच नाहीस तर एडिट करावा लागणार नाही. इतका साधा थॉट येत नाहीये डोक्यात. एवढ्याशा गोष्टीला खूप वेळ चल सुरू घालवतात. कर, चला सुरू कर. हा. ऍक्शन. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता पुनीत मौभाते. माझा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा कोण म्हणतं चालणार नाही हाऊसफुल झालेला आहे. थिएटर्समध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. ज्या प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिलेला नाहीये त्यांनी त्वरित जवळच्या सिनेमागृहातली तिकीटं काढा आणि आमचा सिनेमा पहा. कोण म्हणतं चालणार नाही. धन्यवाद. अय्या काय बरोबर टायमिंगला प्रोड्युसरचा फोन आला. बाईट पण झाला आणि फोन पण आला. सर, तुमचीच आठवण काढत होतो. 100 वर्ष आयुष्य आहे सर. का म्हणजे, अरे हाऊसफुल सिनेमाचे प्रोड्युसर. एकाच थिएटरला हाऊसफुल आहे. 200 पैकी एका थिएटरला हाऊसफुल आहे. अरे देवा. बाकी 199 थिएटरला काळं कुत्रही नाही. म्हणजे नाही सर, असं कसं सर असणार? मला आत्ता मी बघितलं सर, हाऊसफुल आहे. हा, एकच थिएटर. ओके ओके. नाही मला सर 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 ते हळूहळू हळूहळू ग्रीप पकडणार ना सिनेमा. समीक्षकांनी पण माती खाल्ली ना. नाव चुकवलं आपल्या पिक्चरचं. काय लिहिलंय? मी म्हणतो चालणार नाही, कोण म्हणतो पडणार नाही. असं नाव आहे का? ते समीक्षणच आहे. अच्छा ओके. बरं नाही नाही तसं नाही. नाही पण सर डोंट वरी सर, 1-2 समीक्षक असं म्हणतात म्हणून काय झालं? सिनेमा चालणार नाही, प्रमोशन करू सर दणक्यात. प्रमोशन केलं की सिनेमा चालतो. मी आहे प्रमोशनला. गरज नाही म्हणजे? गुरुवारी काढला, शुक्रवारी रिलीज होत, गुरुवारीच काढला. थिएटर पर्यंत येऊ पण नाही दिला. अगं बाई. का सर? म्हणजे एवढं? पण मग तो एक थिएटर जे हाऊसफुल आहे ते. बर बर बर. नाही नाही ठीक आहे. मी येस सर, मी करतो तुम्हाला, मी करतो. येस येस. एकाच थिएटरला हाऊसफुल आहे, बाकी कुठेच चालत नाही म्हणजे हे काय काय बोलले? अरे काही कळत नाहीये. ते म्हणत होते की 200 थिएटरला सिनेमा लागलाय, बरोबर? त्यातला एकाच थिएटरला हाऊसफुल आहे. 199 थिएटरला सोसो बुकिंग आहे. काळं कुत्रही फिरकत नाहीये. कुठल्या तरी कांजूरमार्गच्या लुल्लू टॉकीजला लोकांनी हाऊसफुल केलेला आहे सिनेमा. का बरं एकाच थिएटरला गेले असतील सगळे प्रेक्षक? म्हणजे म्हणजे सुपारी खाल्ली आहेस? ऐक नाही जम्माडी गंमत. काय जम्माडी गंमत आहे यात? कळेल 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 तुम्हाला. तुम्ही उद्या सुपरस्टार झालात ना की कळेल तुम्हाला. ईशा ईशा म्हणजे कळेल म्हणजे काय झालंय? काय मला कळत नाहीये, नीट सांग. एका यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं म्हणतात. ते बरोबर. का म्हणतात ते कळेल तुम्हाला. काय झालं ईशा, प्लीज मला नीट सांग. शिवाय तुम्हाला ना तवर ना तालिबान कधीच कळत नाही. वरनं ताकबात असतं, तालिबान कुठनं काढ. तालिबान पण तवरनच असतं ना. मुळात- उगाच काढायचं म्हणून बायकोच्या सतत चुका काढत बसायची काहीच गरज नाहीये. विषय भरकटवू नकोस. नेमकं का हसतेस? कसली जम्माडी गंमत? काय कळणार आहे मला? मला नीट सांग प्लीज. ते एक थिएटर हाऊसफुल झालंय ऐकलं. हा हा. अरे हो यार, एकच थिएटर हाऊसफुल झालंय, बाकीचं मी केलंय. काय केलंस तू? अख्खं
अख्खं थिएटर मी हाऊसफुल केलंय, सगळी तिकीटं विकत घेतली आहेत. या कांजूरमार्गच्या लुल्लू टॉकीजची सगळी तिकीटं तू एकटीने विकत घेतलीयस? येस. किती तिकीटं? 150. खर्च किती झाला? फक्त 60,000. कशाला 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 म्हणजे? काय गरज आहे? कोणी का ईशा, तुला कोण सांगतो नको तो शहाणपणा करायला? अगं अख्ख्या सिनेमाचे मला 1,00,000 मिळालेत, TDS कट करून 90,000, TDS अजून रिफंड नाही झाला, 60,000ची तिकीट का काढलीस? मला माहित होतं तुम्ही पॅनिक करणार. माझी स्ट्रॅटेजी आहे. मी युट्यूबवर खूप व्हिडिओज बघितले आहेत. कसले? तुम्हाला सांगते, तुम्हाला माहित नाही, तुम्ही सुपरस्टार नाही आहात, त्यामुळे तुम्हाला काही माहिती नाही. बॉलिवूडचे जे सुपरस्टार असतात ना, ते आपला पिक्चर लागला की पहिल्याच दिवशी सगळी तिकीटं विकत घेतात, हाऊसफुल करतात थिएटर. मग लोकांना वाटतं अरे तो हाऊसफुल आहे, मतलब अच्छा पिक्चर होगा. मग लोक जातात आणि मग लोक हाऊसफुल करतात पिक्चर. मुळात कसं असतं माहितीये, थिएटरमध्ये ना जेव्हा रिलीज होतो पिक्चर, पहिल्या आठवड्यातलं जे कलेक्शन असतं ना, त्यातले 55% थिएटरलाच जातात. 45% कोणाला मिळतात? पण आपल्याकडे आले की नाही. बावळट, 45% प्रोड्युसरला मिळतात, ऍक्टरला काही नाही मिळत.